नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक नालासोपारा बीचची आहे. आम्ही मित्र असेच नालासोपारा. बरं. हँगआउटसाठी गेलेलो होतो मित्र. टाइमपास. आम्ही असंच रात्रीचं फिरणं बीचवरती, शांतता वगैरे. आणि ॲक्च्युली हँगआउट नाही म्हणता येणार. माझ्या एक मित्र आहे तिकडचाच, ज्याचं हॉटेल आहे. त्याच्या मुलाचा पण बड्डे होता त्याच दिवशी. दोन्ही एन्जॉयमेंट झाले आमच्या. रात्री असंच फिरतो आहे आम्ही तिकडे. म्हणजे आता बाकीचे सगळे ड्रिंक करतात, मला नाही आहे ती सवय. त्यांच्याबरोबर मी पण फिरतो आहे. मी क्लिअर होतो एकदम. तर माझ्या त्या मित्रांनी सांगितलेलं, तुम्ही चालतायत चाला, जेवढे हॉटेल्स आहेत ना इथे तिथपर्यंत चाला, त्याच्या पुढे जाऊ नका, पुढे स्मशान लागतो. म्हणजे जिथे लाईट आहे तिथेच राहा. हां, ओके. लाईट असं नाही, हॉटेल लाईन. हां, हॉटेल लाईन जिथे आहे ना, लॉजेस वगैरे, तिथपर्यंत जावा, त्याच्या पुढे जाऊ जास्त नका. अंधारात वगैरे जाऊ नका. हां. बरं. आणि तो अजून एक बोललेले होते, त्याचे पप्पा बोललेले होते, जर कोण दिसते तुम्हाला समोर हातामध्ये मशाल वगैरे घेऊन, तर एक पाय जमिनीवर एक पाय पाण्यात ठेवा. असं का? ते सांगतो नंतर. ॲक्च्युली कसं झालेलं होतं, आम्ही चालतोय तर मित्राला मशाली दिसल्या. तुम्ही गेलात पुढे हां, हॉटेल मशाल लाईनच्या? बघायच्या नादात आम्ही गेलो. नंतर समजलं तिथे नुकतीच एक चिता जळलेली आहे, जे संध्याकाळीच जळलेली होती. आणि नवीन आत्मा येते त्यांच्याबरोबर, ते स्वागत करतायत तिचं. मशाली नाचतायत. आणि जे आजूबाजूने फिरतायत ना मशाली घेऊन, त्यांची फक्त बॉडी आहे, पाय नाहीत. असेच तरंगतायत, तरंगत ते नाचतायत. आता हे चौघेजणं एवढे झालेले होते, उत्सुक झालेले, बघायचं. मी त्यांना एकच बोललो, काम करा, एक पाय पाण्यात ठेवा, एक पाय जमिनीवर ठेवा. काका बोललेत ना आपल्या, हा रे हां, आठवलं, कोण दिसलं तर असंच करा. चालेल चला. तसे आम्ही असे म्हणजे ते बेडकासारखे चालत आम्ही गेलो पुढे. त्यांच्यातल्या 2 आत्मा मशाली घेऊन तशाच उडत आमच्या इथे आल्या, म्हणजे फ्लोट होतो. आणि आम्हाला एवढंच बोलत आहेत, चला तुम्हाला पण घेऊन जातो. मला नाही, आम्ही इथेच बरे आहेत. तर चला ना, या असे आतमध्ये या, वाळूमध्ये या. तर नाही आम्ही असेच बरे आहे, आम्हाला कसं एक पाय आमचा दुखतो आहे ना, ते आम्ही ठेवलं आहे तसं. आम्ही सगळे बोलतो आहे त्यांच्याबरोबर. ही आमची कन्व्हर्सेशन जवळपास 1.5 ते 2 तास चालली त्यांच्याबरोबर. पहाटेचे 4 वाजलेले. मित्राचा अलाराम होता 4चा, तो वाजला. आणि हे दोघेजणं समोरून गायब 4 वाजता. कारण की पुराणांमध्ये पण लिहिलेलं आहे, रात्री 12 ते पहाटे 4पर्यंत एंटिटीज आपल्याला दिसतात. आपली हिंदू लोकांची जी पहाट आहे, जी सकाळ आहे, ती 3:30च्या नंतर होते. आता जे रात्री 12 वाजता वगैरे बड्डे विश करतात ना, ते ॲक्च्युली रॉंग आहे. पहाटे केलं पाहिजे. राहावा जागे एवढं. बरोबर. मग ते कसे होते ते आत्मा दिसायला? आत्मा दिसायला म्हणजे असं पूर्ण चामडी बिंबडी निघालेली होती, शिंग होते 2, लाल डोळे, दात बाहेर होते, सुळे त्यांचे, तोंड बंदच होतं. ते बोलत होते पण तरी पण तोंड बंदच आहे त्यांचं. नाक एकदम चपटं होतं आणि दाढी होती मोठी. म्हणजे असं बोलायला गेलास ना, जीन असतात तसं. आता एखादा माणूस मरतोय तर त्याची आत्मा रिचेक करणं आहे ना, हे काम असतं जीनचं. ते जीनची मुलं वगैरे असतात तिथे फिरत. ते जीन कधीच एकटा नसतो, याच्याबरोबर त्याची 8 ते 9 मुलं असतात. बापरे. हे बोलतात ना लोक की आम्ही जीन घेतलेला आहे, तो एकटा जीन नाही येत कधीच. तो त्याच्या मुलांना जसं लोक घेतात जीन, विकत घेतात. आपल्या कंट्रीमध्ये नाही, बाहेरच्या कंट्रीमध्ये आहेत. आणि त्याचा काय फायदा होतो त्यांना?
दुसऱ्यावरती करू शकता. जीनचा एक पोरगा एकाकडे पाठवला, दुसरा दुसऱ्याकडे पाठवला, आणि तो त्यांना त्रास देणार. पण जीनच्या सगळ्या मुलांमध्ये प्रत्येकाकडे वेगवेगळी क्वालिटी असते. तो वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतो, आणि एक असतो ना जो त्रास नाही देत, तो नेहमी जीनच्याच बरोबर असतो. चुकून त्याला पाठवला तरी तो त्रास देणार नाही समोरच्याला. समोरच्याचं चांगलं करतो तो. म्हणजे ते एक पॉझिटिव्ह एनर्जी असं म्हणता येणार त्याला. पाण्यामध्ये एक पाय आणि एक पाय जमिनीवर, ह्याचा अर्थ असा होता की ना आम्ही पाण्यामध्ये उभे आहेत ना जमिनीवर उभे, आम्ही मधोमध आहे. तर आपण मधोमध असलो ना तर कोणीच आपल्याला काही नाही करू शकत. समुद्रावरती वगैरे आपण जातो, पाण्यामध्ये पाय वगैरे टाकतो. आता तू कधी गेलास दादर चौपाटी वगैरे, तर मूर्त्या वगैरे असतात, कधी कधी नारळ लागतो. चुकूनही त्या गोष्टींना हात नाही लावायचं. जाऊन पायाच्या खाली आल्यात, चुकून आल्यात, जाऊ दे, साईडने जायचं. कोणीही काहीही करू शकतो. मुद्दा म्हणून काय करायला नाही जायचं तिथे. जसं तू एक गोष्ट मध्यंतरी एक मी बघितलेली होती तुझी, की काळूबाईचं झाडाला टाचण्या टोचल्यात. ते झाड मंदिराच्या पाठीमागेच आहे. तुझ्या त्या गोष्टीमुळे मी जाऊन व्हिजिट करून आलो आहे तिथे. हां, गेलेला तो व्हिजिट गेलेलं आहे. ते आहे ब्लॅक मॅजिक आहे ते. त्याला वशीकरण बोलतात. ते वशीकरण असतं की आता तू जिथे त्या माणसाच्या फोटोमध्ये ज्या पार्टला तू टाचणी टोचतोयस ना, तिथे त्याला दुखापत व्हायला सुरुवात होते. असं आहे, डोळ्याला, नाकाला, तोंडाला काही ना काहीतरी आजार होणार, आणि तो लवकरात लवकर जाणार. वशीकरण पण येतं ह्याच्यामध्ये एक ब्लॅक मॅजिक पण असतो. हां, वशीकरणामध्ये तू त्याला वश करू शकतो. तू जे बोलशील ते सगळं मिळणार. तो ऐकायला गेला. हां, तो ऐकणार. जी अमाऊंट बोलशील तो कुठूनही काही करणार, आणून देणार. पण ह्या गोष्टी नंतर जेव्हा फिरतात आपल्यावरती तेव्हा खूप वाईट असतं. त्या नाही झाल्या पाहिजे. आता एक क्लायंट होती माझ्याकडे आलेली ॲक्च्युली, तिचं पण हेच झालेलं होतं, ब्लॅक मॅजिकचंच होतं. ती व्याजाने पैसे द्यायची लोकांना, आणि एक होतं त्यामध्येच तिचं ग्राहक असतात ते व्याजाने घेतलेले कस्टमर्स. एकाने काहीतरी 3 की 4 लाख घेतलेले होते तिच्याकडनं. तो द्यायला त्याला जरा कठीण होत होतं, कारण घरी पण हे होत होतं. ब्लॅक मॅजिक केलं मग त्यांनी. लाडू असतो ना प्रसादाचा, त्याच्यामध्ये ते राई आय थिंक ती अशी टाकून तिला दिली खायला. तिने ते खाल्लं. तेव्हापासून मग ती विचारच नाही करायची, अरे ह्याचे पैसे ना राहू दे ना, आरामात दे. असं करत करत त्यांनी तिच्यावरती असं ब्लॅक मॅजिक केलं ना की तिच्याकडनं अजून त्यांनी 11 लाख रुपये घेतले, आणि आता ते लोक फरार झालेत. हिला सर्व केव्हा कळलं? ही मला भेटलेली ना त्याच्या आधी हिचं सगळं क्लिअर झालेलं होतं. जवळपास 80% क्लिअर झालेलं होतं. बाकीचं होतं ते मी मग तिला उपाय सांगितले, ते तिने केले, आणि मग तिने केलं क्लिअर. या गोष्टीचं मी कधी कोणता कॉस्ट नाही घेतला. या गोष्टींचे उपाय वगैरे सांगायचे, आणि ती पण गरीबच झालेली होती तशी. मी असं हे नाही केलं. पण एक सांगतो, ते कपल होतं ज्यांनी केलं, नवरा बायको. त्यांना मूल नाही, काय नाही. त्यांच्या लग्नाला काय ती बोलत होती, लग्नाला काय ते त्यांच्या 10 की 15 वर्ष झाले, पण त्यांना मूल नाही. आणि आमच्याकडनं व्याजाने घेतलेले पैसे बिझनेससाठी, आणि नंतर एवढे सगळे अमाऊंट घेतली, आणि जेव्हा ते ब्लॅक मॅजिकचा कालावधी संपत आला ना, हे लोक फरार झाले, गायब झाले. बापरे, डेंजर आहे ही गोष्ट. ही खूप खूप डेंजर आहे ही. ब्लॅक मॅजिक म्हणजे खूप डेंजर आहे. ब्लॅक मॅजिकमध्ये आता तू बघशील तर वशीकरण येतं, एक अजून वात एक असतो. अच्छा. ज्याच्यामध्ये भूत तुझ्या वाटी सोडतात. ते भूत तुझ्या अंगावरतीच बसून असतं. ते बोलतात ना पायाला वात आलाय वगैरे, टाईट होतो एकदम असा पाय, ते सगळं होतं तुझं.
तो अजून एक गोष्ट मानकूरची एक गोष्ट सांगणार होतास. मानकूर हायवे, अच्छा, काय होतं ते? वाशी टू मानकूर. वाशी टोल सोडलास ना, ब्रिज येतो. ब्रिज जसं संपतोय ना, पुढे जातोयस, तुला आत्ता तू बघशील ना तर काम चालू आहे तिथे, ते ब्रिजचंच काम चालू आहे. पण पहिलं तिथे झाडी होती, त्या झाडाचे अजूनही ते दिसतात. 3 जणं असतात जे असे सलग लागून असतात, जे काय एकमेकांचा करतात असा ते? हात पकडून असतात उभे, हम्म. आणि ते असे हात पकडून असे मधून असे धावून पलीकडे जातात, आणि मधूनच जाऊन मग ते अलीकडे येतात परत. ते बाचकवतात लोकांना, की कोणतरी त्यांना डॉच करायला जाईल हां. आणि ॲक्सिडेंट होऊन बसेल. हे म्हणजे कसे असतात, त्यांचं रोड क्रॉस करतानाच झालेलं आहे ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट आहे. आता तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही राहा ना शांत, कशा लोकांना मारतात. पण त्यांचं कसं असतं, एक एम असतो. तर आमचं झालं आहे ना, आमचे किती वर्ष बाकी आहेत, तर तेवढे वर्ष आम्ही लोकांना सतावणार, त्रास देणार. आम्हाला का मारलं. समजलं. ज्याच्याकडनं ॲक्सिडेंट होतं ना, तो तर जातोच, पण हे बाकीच्या लोकांना पण झेलायला लागतं मग. त्याच्यामुळे आपण जेव्हा पण आपण ड्राईव्ह वगैरे करतो, आरामात करत राहायचे, घाई नाही करायची घाई नाही जास्त. करायची. कारण काही लोक घाबरतात, मग तिथेच त्यांचा ॲक्सिडेंट होतो घाबरल्यावर. हायवेला कसं माहिती आहे काय, स्पीड लिमिट जो दिला आहे ना, त्याच्यामध्ये आपण ठेवली गाडी आपली किंवा आरामात राहते. तर 100चा असेल 90पर्यंत ठेवा, काही टेन्शन नाही, गाडी कंट्रोल होते तेवढ्या याच्यामध्ये. आणि 100चा असेल आणि तुम्ही 150 जात आहेत, तर तर मग कसं होणार? टेन्शन आहे ना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत हां, आणि खूप ते आहेत. आहेत, पण आपल्याला एवढं खूप लोकांना जाणवतात, आणि ज्यांना जाणवतात त्यांनाच ते कळतात गोष्टी. तशा पुढच्या वेळी भेटू तेव्हा अजून आणू. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण खूप मजा आली बाई बोलून, आणि धन्यवाद आलात तुम्ही इथे आणि तुमचा एक्सपिरियन्स, तुमचे अनुभव इकडे लोकांसमोर शेअर केले. कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटलं, कारण की तुझे व्हिडिओज मी बघत आलो आहे जवळपास 1.5 वर्षापासून. छान वाटतं, एक पॉझिटिव्हिटी मिळते तुझ्या ह्याच्यातनं, नॉलेज मिळतात, एक नवीन गोष्ट एक्सप्लोअर करायला मिळते, ज्या गोष्टी अनुभवच नाही झालेल्या आहेत, ज्या कधी बघितलेल्याच नाहीत, त्या गोष्टींचं मिळतं. तुझे प्रत्येक म्हणजे जे काही असतील, हॉरर असेल, क्राईम असेल, क्राईममध्ये पण समजतं की हां बाबा, ही गोष्ट माहिती आहे पण ही नाही माहिती आहे. हां. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.